काँग्रेसचे नेते नाना पटोले आपल्यासोबत आहेत. नाना, संजय राऊतांनी ज्या प्रकारात म्हटलेलं आहे का लोकसभेसाठी इंडिया आघाडी आणि विधानसभेसाठी महाविकास आघाडी नेमलेली होती, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या दोन्ही बंधू ज्या आहेत एकत्र लढतील. मुद्दा एकदम क्लिअर आहे की या लोकल बॉडीज निवडणुका ह्या स्थानिक पातळीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लढल्या जातात. त्याच्यामुळे या निवडणुकांचं समीकरण जे आहे ते अलायन्सच्या आधार होतील की नाही होतील ही शंका सत्तापक्ष असो की आम्ही असो सगळ्यांना लागू आहे. पण महाविकास आघाडी नाही स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणायचं का? मग हे आज कसं त्याचं वक्तव्य करता येईल? कुठल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतं, कोणत्या जिल्ह्यात नाही होऊ शकतं. ठाकरेंकडनं क्लिअर मेसेज पाहायला मिळतो. त्यांनी काय केलं त्यांच्या मेसेजवर मी काय प्रतिक्रिया द्यावी, पण प्रत्येक ठिकाणी निवडणुका ह्या प्रत्येक तालुक्यात वेगळ्या, प्रत्येक जिल्ह्यात या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन लढले जातील. त्यामुळे या सगळ्याची चर्चा आज मी करणं काही बरोबर नाही. तुम्ही सोबळची तयारी करताय? सगळेच पक्ष सोबळाची तयारी करतात, त्याच्यामुळे तो विषय नाही आहे. त्यावेळेस त्या तालुक्यात का होईल, त्या जिल्ह्यात का होईल, ते आज आपल्याला त्याचं वक्तव्य करता येत नाही. आज जनसुरक्षा विधेयक येणार आहे, तुमचं समर्थन असणार आहे, विरोध असणार आहे, काय नेमकं? बघा, याच्यामध्ये भारतीय संविधानाचे जे मूलभूत हक्क आपल्याला दिलेले आहेत, व्यक्ती स्वातंत्र्य, अरे सरकारच्या विरोधात कोणी बोलत असेल आणि त्याला नक्षलवादी घोषित करत असेल तर त्याला विरोधच राहणार आहे. आखरी या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि जे बिल आता आल्यानंतर वाचल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं या सरकारची भूमिका काय हे स्पष्ट झाल्यानंतर त्या बिलाबद्दल आम्ही विधानसभेत बोलू. शेवटचा प्रश्न, पण सत्ताधारी पक्षाचं म्हणणं असं आहे की विरोधी पक्षाचे सदस्य सुद्धा या समितीवरती होते, त्यांनी सहाय्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा विरोध आता असता कामा नये. बघा, काल महसूल मंत्र्यांनी सांगितलं की हजारो याच्यामध्ये लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. आता त्या नेमक्या तक्रारी काय आहेत, काय त्याच्यातल्या सुधारणा आहेत, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आता केला पाहिजे ना. आखरी आम्ही त्यांना सांगितलं होतं की याला जनतेकडून तुम्ही जनतेचं मत मागवून घ्या आणि त्यांनी सांगितलं की हजारो या पद्धतीच्या सुधारणा आलेल्या आहेत. नेमक्या त्या सुधारणा काय, नेमकं बिल काय, या सगळ्या विषयावर आमचं मत राहणार आहे. आता त्याच्यामुळे बिलामध्ये आणि लोकांनी दिलेल्या सूचनांमध्ये काय तफावत आहे त्या सगळ्या गोष्टीला बघूनच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला बोलता येईल. पाहतोय आज विधेयक मांडलं जाईल आणि त्यामध्ये नेमकी काय तरतुदी आहे हे बघूनच आम्ही त्यावरती निर्णय घेऊ, असं नाना पटोले म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अरुण सरसुणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.